कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आहे. अंगावर काटा येतोय नुसत्या कल्पनेने. हो ना? आणि समजा तुम्ही एका निर्जन रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक समोर पांढऱ्या कपड्यातली एक अस्पष्ट आकृती दिसते. साहजिकच घाम फुटणार. नक्कीच. कारण लहानपणापासून आपण हेच ऐकत आलो आहोत की असे भटकणारे आत्मे असतात, ज्यांना शांती मिळालेली नसते. हो, ती भटकती भूतं असतात असा आपला समज असतो. बरोबर. पण जर मी असं म्हटलं की प्राचीन बौद्ध साहित्यानुसार ते भूत पृथ्वीवर अडकलेला किंवा भटकणारा आत्मा नसून तो त्याचा स्वतःच्याच एका वेगळ्या डायमेन्शनमध्ये वावरणारा एक सामान्य जीव आहे. हे खूपच वेगळं आहे. आणि मुळात आत्मा नावाची कोणतीही गोष्ट कधी अस्तित्वातच नसते, असं जर मी म्हटलं तर. म्हणजे हे ऐकायला खूप धक्कादायक वाटू शकतं. कारण आपल्या समाजाची मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दलची समज ती पूर्णपणे वेगळीच आहे. पण जर आपण खऱ्या अर्थाने मुळाकडे गेलो तर चित्र खूप वेगळं दिसतं. आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेत एका अशा वैचारिक जगात पाऊल ठेवणार आहोत, जिथे मन, आत्मा आणि मृत्यूनंतरचा प्रवास यावर आपण भर देणार आहोत. नक्कीच. आज आपल्याकडे प्राचीन बौद्ध त्रिपिटक, विशेषतः प्रत्यक्ष बुद्धांचे शब्द, ज्याला आपण बुद्धवचन म्हणतो, त्यांचे काही दुर्मिळ संदर्भ आहेत आणि सोबतच थेरवाद, महायान आणि वज्रयान या परंपरांमधील शोधनिबंधांचा एक साठा आहे. आणि या सगळ्याचा आधार घेऊन आपण चित्त, मनो, विज्ञान आणि भूत किंवा ज्याला थाई भाषेत फी म्हणतात त्यांचे मूळ बौद्ध धर्मात नेमके अर्थ काय आहेत हे डिकोड करणार आहोत. हो, कारण मला असं वाटतं की हा विषय निवडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तो निदानात्मक गोंधळ. अगदी बरोबर. कसं आहे, जेव्हा आपण भौतिक गोष्टींबद्दल बोलतो, जसं की मोडलेलं हाड, तेव्हा आपण एक्सरे काढतो. हो, आणि थेट म्हणू शकतो की हे बघा इथे मोडलंय. पण मन किंवा चेतना यांसारख्या सूक्ष्म गोष्टींचा एक्सरे थोडीच काढता येतो. नाही काढता येत. आणि त्यामुळेच शतकानुशतके अमर आत्मा आणि भटकते भूत याबद्दल सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. तर मग मृत्यूनंतर नक्की काय होतं याकडे जाण्यापूर्वी मुळात आपल्या आत हे जग जाणून घेणारं काय आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला. हो, तो बेस आहे. कारण जेव्हा आपण आत्मा हा शब्द वापरतो तिथेच सगळा गोंधळ सुरू होतो. मला स्वतःला चित्त, मनो आणि विज्ञान या 3 शब्दांनी नेहमीच चक्रावून टाकलंय. हो, आपण ते समानार्थी म्हणून वापरतो बऱ्याचदा. अगदी. पण या माहितीवरून दिसतंय की हे 3 वेगवेगळे रोल्स आहेत. मला एक रूपक सुचतंय. आपलं मन हे एखाद्या सोशल मीडिया फीड सारखं काम करतं. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, आपण एका सेकंदात एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर उडी मारतो. एका क्षणी आनंद देणारा व्हिडिओ पाहतो, तर लगेच पुढच्या सेकंदाला राग आणणारी बातमी वाचतो. हे प्रचंड वेगाने बदलत असतं. हो. हे सोशल मीडियाचं रूपक खूपच चपखल आहे. कारण इथे समजून घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बौद्ध तत्वज्ञानात चित्त, मनो आणि विज्ञान ही कोणतीही एक स्थिर वस्तू किंवा अमर आत्मा नाहीयेत. अच्छा. ते एकाच गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे वेगवेगळे भाग आहेत. जसं एखादा सॉफ्टवेअर वेगवेगळ्या लेयर्समध्ये काम करतं ना, हो. तसंच. मग हे नक्की काम कसं करतं? जर आपण चित्तपासून सुरुवात केली, तर ते नक्की काय आहे? चित्त हा एक असा मूळ घटक आहे जो कर्मांचा संचय करतो. तुम्ही जे काही चांगले किंवा वाईट विचार करता, कृती करता, त्याचे ठसे तिथे उमटतात. अगदी बरोबर, त्याचे सूक्ष्म ठसे किंवा संस्कार या चित्तावर उमटत असतात. हे एक प्रकारचं रेकॉर्डिंग आहे. पण हे रेकॉर्डिंग होण्यासाठी आधी माहिती गोळा करावी लागते ना. हो, त्यासाठी सेन्सर्स लागतील. आणि ते काम करतं मनो. मनो हे एक 6वे द्वार किंवा केंद्र आहे. आपले 5 भौतिक सेन्सर्स आहेत: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या 5ही सेन्सर्सकडून आलेला डेटा मनोकडे येतो आणि तिथे त्यावर प्रक्रिया होते. म्हणजे जर डोळ्यांनी एखादं सुंदर फूल पाहिलं, तर तो कच्चा डेटा मनोकडे जातो आणि मग मनो ठरवतं की हे फूल आहे. तंतोतंत. पण या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात रहस्यमय भाग म्हणजे विज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स नव्हे ना? नाही. बौद्ध परिभाषेत विज्ञानाचा अर्थ कोणताही आत्मा असा होत नाही. विज्ञान म्हणजे केवळ जाणीव किंवा चेतना, कॉन्शियसनेस. ओके. डोळे आणि ते फूल जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या क्षणी तिथे चक्षुविज्ञान निर्माण होतं. कान आणि एखादा आवाज एकत्र आले की सोतविज्ञान निर्माण होतं. म्हणजे ती जाणीव तिथे आधीपासून नसते. हाच तर मुख्य मुद्दा आहे. ते विज्ञान आधीपासून तिथे बसलेलं नसतं. ते त्या 2 गोष्टींच्या संपर्कातून उत्पन्न होतं आणि तो क्षण संपला की ते तिथेच नष्ट होतं. ओ,
थांबा हे थोडं गुंतागुंतीचं आहे. हं. म्हणजे आपण ज्याला मी किंवा माझी जाणीव समजतो ती कोणतीही एक अखंड गोष्ट नसून ती क्षणाक्षणाला निर्माण होणारी आणि मरणारी मालिका आहे. हो, अगदी स्पार्क्सच्या मालिकेसारखी. मग जर हे इतक्या वेगाने मरत आणि जगत असेल तर आपल्याला तो एकच अमर आत्मा असल्याचा भास का होतो? याचं अतिशय सुंदर स्पष्टीकरण त्रिपिटकातील असूतव सूत्रमध्ये प्रत्यक्ष बुद्धवचनात मिळतं. बुद्धांनी ह्या विज्ञानाला एका माकडाची उपमा दिली आहे. माकड? कसं काय? जसं एखादं माकड घनदाट जंगलात एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारतं, ते एक फांदी पकडतं, तिला सोडतं आणि अगदी त्याच क्षणी दुसरी फांदी पकडतं. अच्छा. अगदी तसंच आपलं विज्ञान रात्रंदिवस एक विचार पकडतं, तो सोडतं आणि लगेच दुसरा विचार पकडतं. अरे च्छा. म्हणजे ते लहानपणी आपण ते पुस्तकाच्या पानांवर चित्र काढून वेगाने पानं पलटायचो, आठवतंय? हो, फ्लिपबुक ॲनिमेशन. हो, ती चित्रे हलताना दिसायची. अगदी तसंच आहे तर हे. अनेक वेगवेगळी चित्र वेगाने समोरून गेली की आपल्याला तो एक अखंड व्हिडिओ वाटतो, पण मुळात ती सगळी वेगवेगळी आणि तुटक चित्र असतात. अगदी तंतोतंत. हाच तो भ्रम आहे ज्याला आपण आत्मा समजतो. आणि खरं तर प्राचीन काळातही हा भ्रम लोकांना पडायचाच. महातण्णा संख्या सूत्रमध्ये साती नावाच्या एका भिक्खूची खूप प्रसिद्ध कथा आहे. काय कथा आहे ती? या साती भिक्खूचा असा ठाम समज झाला होता की हे जे विज्ञान आहे तेच आपला आत्मा आहे आणि तोच आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जन्मोजन्मी प्रवास करत राहतो. अच्छा. बौद्ध परिभाषेत याला सस्सट्ट दिठ्ठी म्हणजे शाश्वतवादी दृष्टी म्हणतात. म्हणजे आजच्या काळातले बहुतांश लोक जसा विचार करतात ना, तसाच विचार साती भिक्खू करत होता. मग बुद्धांनी यावर काय सांगितलं? बुद्धांनी त्याला अतिशय कडक शब्दात समजावलं. त्यांनी स्पष्ट केलं की विज्ञान हे कधीच स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतं. ते नेहमी कारणांवरून आणि परिस्थितीवरून निर्माण होतं. म्हणजे एका विशिष्ट कंडिशनवर. हो, जसं लाकूड आणि घर्षण एकत्र आलं की आग निर्माण होते. लाकूड संपलं की आगही संपते. तसंच डोळे आणि रूप एकत्र आले की जाणीव निर्माण होते. कारण संपलं की ती जाणीव तिथेच संपते. ती दुसऱ्या जन्मात प्रवास करत नाही? अजिबात नाही. पण मग इथूनच एका नव्या प्रश्नाला तोंड फुटतं. जर जुन्या जन्माचा शेवट आणि नव्या जन्माची सुरुवात यात कोणतंच विज्ञान किंवा आत्मा शाश्वत राहत नाही, तर एका जन्मातून दुसऱ्या जन्मात प्रवास कसा होतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी एका पेपरमध्ये वाचलं होतं की थेरवाद परंपरेनुसार मृत्यू आणि नवीन जन्म यामध्ये कोणताही मधला काळ किंवा गॅप नसतो. त्यांनी एका मेणबत्तीचं उदाहरण दिलं होतं. हो, मेणबत्तीचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. एका मेणबत्तीवरून जेव्हा आपण दुसरी मेणबत्ती पेटवतो तेव्हा पहिलीची ज्योत दुसऱ्यावर जशीच्या तशी जात नाही, पण त्या ऊर्जेमुळे दुसरी लगेच पेटते. म्हणजे जुन्या जन्माचं शेवटचं च्युतिचित्त संपलं की 0 सेकंदात लगेच दुसऱ्या जन्माचं प्रतिसंधी विज्ञान सुरू होतं. अगदी बरोबर. थेरवाद अगदी स्पष्टपणे सांगतो की मृत्यू आणि जन्मामध्ये विश्रांतीचा किंवा थांबण्याचा कोणताही काळ नसतो. कर्माच्या रेट्यामुळे एका क्षणात नवीन योनीत जन्म होतो. पण इथेच मला एक लॉजिकल प्रश्न पडतोय. सांगा ना. जर मध्ये कोणताच वेळ नाहीये, आत्मा नावाची कोणतीही मेमरी डिस्क आपल्याकडे नाहीये आणि जुनं शरीर तर पूर्णपणे नष्ट झालंय, बरोबर. तर मग आपल्या जुन्या जन्मातल्या कर्मांच्या आठवणी, आपले स्वभावदोष नवीन शरीरात कसे ट्रान्सफर होतात? जर आत्माच नाही तर हा कर्माचा एवढा मोठा डेटा कॅरी कोण करतं? हा बौद्ध तत्वज्ञानातला सर्वात आव्हानात्मक प्रश्न मानला जातो. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महायान परंपरेने अतिशय सखोल संशोधन केलं. अच्छा, म्हणजे महायानचा दृष्टिकोन वेगळा आहे. हो, महायान परंपरेतील योगाचार किंवा चित्तमात्र शाळेने यावर एक नवीन दृष्टिकोन मांडला. थेरवादामध्ये आपण पाहिलं की 6 प्रकारची विज्ञाने असतात. 5 इंद्रिय आणि 6वे मन. बरोबर. पण योगाचार परंपरा सांगते की विज्ञानाचे केवळ 6 नाही तर एकूण 8 स्तर आहेत. 8? हो, आणि यातलं हे 8वं विज्ञान अत्यंत महत्वाचं आहे, ज्याला त्यांनी आलय विज्ञान असं नाव दिलं आहे. आलय विज्ञान म्हणजे हे एखाद्या क्लाउड स्टोरेज सारखं वाटतंय मला. म्हणजे जसं तुमचा लॅपटॉप क्रॅश झाला तरी डेटा क्लाउडवर सुरक्षित असतो ना, तसं काहीचं. हे रूपक जवळजवळ अचूक आहे. आलय या शब्दाचा अर्थच होतो घर किंवा स्टोअर हाऊस. हे आलय विज्ञान म्हणजे असा एक सतत वाहणारा डेटाबेस आहे जो तुमच्या सर्व कर्मांची बीजे आणि आठवणी साठवून ठेवतो. अच्छा. जेव्हा भौतिक शरीर आणि वरवरची 6 विज्ञाने मृत्यूच्या वेळी नष्ट होतात तेव्हा हे आलय विज्ञान तो कर्माचा डेटा घेऊन पुढे जातं आणि योग्य परिस्थिती मिळताच नवीन जन्मात ती बीजे पुन्हा अंकुरित होतात. पण मग मला एक सांगा,
हे आलय विज्ञान जर जन्मोजन्मी प्रवास करत असेल तर हा एका प्रकारे जुन्या आत्म्यालाच दिलेले एक नवीन आणि फॅन्सी नाव नाहीये का? हां, खूपच तीक्ष्ण प्रश्न विचारला तुम्ही आणि अनेक अभ्यासकांनी हा आक्षेप घेतला आहे. हो ना, कारण जर ते पुढे जातंय तर तो आत्माच झाला. महायानने आत्म्याची संकल्पना मागच्या दाराने परत आणली असं नाही वाटत. वाटतं तसं, पण महायान तत्वज्ञ यावर स्पष्टीकरण देतात की आत्मा ही संकल्पना अशी मानली जाते जी कायमस्वरूपी आणि न बदलणारी असते. पण आलय विज्ञान हे स्थिर नाहीये. मग ते कसं आहे? ते एखाद्या वाहत्या नदीसारखं आहे. नदीत पाण्याचे नवीन थेंब सतत पडत असतात आणि जुने थेंब पुढे जात असतात. तसंच आलय विज्ञानात तुम्ही करत असलेल्या नवीन कर्मांची बीजं सतत पडत असतात. म्हणजे ते दर क्षणी बदलत असतं. हो, ते काल होतं तसं आज नाहीये. त्यामुळे तो स्थिर आत्मा नाही, तो एक बदलता प्रवाह आहे. बरं, हे पटण्यासारखं आहे. पण मग या प्रवासाच्या मधल्या वेळेचं काय? थेरवाद म्हणतो मृत्यू आणि जन्मामध्ये 0 सेकंदाचा फरक असतो. हो, थेरवाद गॅप मानत नाही. पण वज्रयान म्हणजेच तिबेटी बौद्ध धर्मामध्ये यावर पूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन दिसतो. या स्रोतांनुसार वज्रयान परंपरा अंतराभाव किंवा ज्याला ते बार्दो म्हणतात ती संकल्पना मानते. म्हणजे एका प्रकारे हे स्रोत एकमेकांना छेद देतात का? एका अर्थी होय. इथे या परंपरांमध्ये एक वैचारिक तफावत दिसून येते. वज्रयानाच्या मते मृत्यू झाल्यानंतर लगेच दुसरा जन्म मिळत नाही. मग काय होतं? भौतिक शरीर नष्ट झाल्यानंतर जीव एका विशिष्ट संक्रमण काळातून जातो, ज्याला बार्दो म्हणतात. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा असू शकतो. बापरे, मग जर शरीर नाहीये तर या बार्दो अवस्थेत हे मन नक्की काय अनुभवतं? वज्रयानानुसार मनाचे 2 मुख्य स्तर असतात. एक म्हणजे सामान्य मन किंवा ज्याला ते सेम म्हणतात. हे तेच मन आहे जे विचार करतं, रागवतं आणि जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेलं असतं. आणि दुसरा स्तर? या सेमच्या अगदी आत एक दुसरं अत्यंत शुद्ध मन असतं, ज्याला मूळ शुद्ध मन किंवा रिग्पा म्हणतात. रिग्पा? हो, मृत्यूच्या प्रक्रियेत जेव्हा शरीराचे घटक आणि ते सामान्य मन विरघळायला लागतं, तेव्हा हे रिग्पा एका तेजस्वी, स्पष्ट प्रकाशाच्या रूपात प्रकट होतं. म्हणजे मृत्यूच्या वेळी तो अंधार नसून तो एक प्रबुद्ध प्रकाश असतो. अगदी बरोबर. आणि इथेच खरी परीक्षा असते. जर त्या व्यक्तीने जिवंतपणे योग्य ध्यान साधना केली असेल, तर ती व्यक्ती त्या प्रकाशाला ओळखू शकते. आणि जर ओळखलं तर ती व्यक्ती जन्म-मृत्यूच्या या चक्रातून कायमची मुक्त होऊ शकते. निर्वाण मिळतं. आणि जर ती व्यक्ती माझ्यासारखी सामान्य असेल जिने तेवढी साधना केली नाहीये, तर ती त्या प्रकाशाला घाबरते. आणि मग कर्माच्या ओझ्याखाली ती व्यक्ती पुन्हा बार्दो अवस्थेतील भयानक दृश्यांमधून जात एखाद्या नवीन योनीत जन्म घेते. हे सगळं ऐकून असं वाटतंय की मृत्यू आणि जन्माची प्रक्रिया ही एखाद्या अत्यंत गुंतागुंतीच्या पण अचूक सिस्टमसारखी आहे. हो, जी पूर्णपणे कर्माच्या डेटावर चालते. पण मग जर हे सगळं इतकं सुटसुटीत आणि नियमांवर चालणार आहे, तर आपल्या समाजातल्या त्या लोककथांचं काय? कोणत्या लोककथा? अहो तेच, जर चेतना लगेच नवीन जन्म घेते किंवा बार्दोमधून जाऊन नवीन योनीत जाते, तर मग हे पांढऱ्या कपड्यातले, जुन्या घरांमध्ये भटकणारे आत्मे, ज्यांना आपण भूत म्हणतो, ते कुठून येतात? अच्छा, तो प्रश्न. ही या सिस्टीममधली एखादी तांत्रिक त्रुटी किंवा ग्लिच आहे का? खरं तर हा एक अतिशय मोठा आणि रंजक गैरसमज आहे. आपण जर मूळ बौद्ध तत्वज्ञान आणि त्रिपिटक पाहिलं तर लक्षात येतं की भटकणारे आत्मे अशी कोणतीही संकल्पना तिथे अस्तित्वातच नाहीये. म्हणजे कोणतीही ग्लिच नाहीये तिथे? अजिबात नाही. ज्यांना आपण बोलीभाषेत भूत म्हणतो ते मुळात अमानुष आहेत, नॉन ह्युमन्स. अमानुष म्हणजे ते मानव नाहीत, पण ते काहीतरी नक्कीच आहेत. मग ते भटकणारे आत्मे नसतील तर ते नक्की कोण आहेत? ते असे जीव आहेत जे त्यांच्या स्वतःच्या कर्मांनुसार एका विशिष्ट योनीत रीतसर जन्मलेले आहेत. आपण जसा आईच्या गर्भातून जन्म घेतो तसा त्यांचा जन्म नसतो. मग ते कसे जन्मतात? त्यांच्या जन्माची पद्धत औपपातिक असते. औपपातिक? हो, औपपातिक म्हणजे कर्माच्या प्रभावाने कोणत्याही भौतिक गर्भाशिवाय तत्काळ पूर्ण स्वरूपात प्रकट होऊन जन्म घेणे. अरे चा! त्यामुळे ते घर नसलेले भटके आत्मे नाहीत. ज्याप्रमाणे आपण पृथ्वीवर आपल्या घरात राहतो त्याचप्रमाणे ते सुद्धा त्यांच्या विशिष्ट योनीत, त्यांच्या घरात वावरत असतात. फक्त त्यांची आणि आपली डायमेन्शन्स वेगळी असतात. बापरे, म्हणजे भूतांचाही आपला असा एक रीचर पत्ता किंवा योनी असते तर? हो ना. पण जर ते कर्माने जन्मलेले जीव आहेत तर मग त्यांचे स्वरूप कसे असते?
कारण आपण फक्त एकाच प्रकारच्या भूताची कल्पना करतो, ते पांढरे कपडे आणि उभट चेहरा. तसं नसतं. बौद्ध साहित्यात या अमानुष जीवांचे अतिशय सूक्ष्म वर्गीकरण केले आहे. तुमच्या मानसिक स्थितीचा तुमच्या स्वरूपावर कसा परिणाम होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. अच्छा, म्हणजे प्रकार असतात यात. हो, यात प्रामुख्याने प्रेत, असुर, यक्ष आणि देव यांचा समावेश होतो. यापैकी प्रेत म्हणजे नक्की कोण? अनेकदा आपण हा शब्द शिवीसारखाही वापरतो. प्रेतयोनी ही प्रामुख्याने लोभ, कंजूषपणा आणि तीव्र आसक्ती यातून निर्माण होते. या योनीत जन्मलेले जीव सतत प्रचंड भूक आणि तहान अनुभवत असतात, पण त्यांची ती भूक कधीच शमत नाही. असं का? एका शोधनिबंधात त्रिपिटकाच्या आधारे सुचिमुखा प्रेतचं एक भयानक उदाहरण दिलं आहे. विचार करा, एखाद्या व्यक्तीचा जिवंतपणे इतका प्रचंड लोभ होता की ती कोणाला अन्नाचा कणही देत नव्हती. ओके. या मानसिकतेचा परिणाम म्हणून सुचिमुखा प्रेतयोनीत त्याचा जन्म होतो. या प्रेताचं शरीर आणि पोट एखाद्या मोठ्या पर्वतासारखं असतं, जे त्याच्या अमर्याद भुकेचं प्रतीक आहे. बापरे. पण त्यांचं तोंड मात्र एका सुईच्या टोका एवढं असतं. पर्वताएवढी भूक आणि सुई एवढं तोंड, म्हणजे त्यांना खायचं तर खूप असतं, पण ते खाऊ शकत नाहीत. अगदी बरोबर. ही शिक्षा बाहेरून कोणी दिलेली नाहीये, तर त्यांच्या स्वतःच्या मानसिकतेनेच त्यांच्या शरीराची अशी रचना केली आहे. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आणि इतर प्रकार कसे असतात? आणि रागामुळे त्या योनीत जातात. ते सतत भीतीच्या छायेत आणि अंधारात राहतात. यक्ष मात्र शक्तिशाली असतात. यक्ष म्हणजे तेच ना जे जंगलात राहतात? हो, ते अनेकदा विशिष्ट भूभागावर वर्चस्व राखून असतात. आणि देव म्हणजे स्वर्गीय जीव, जे पुण्यामुळे प्रकाशात असतात. पण महत्वाचं म्हणजे तेही अमर नसतात. कर्म संपले की त्यांना पुन्हा चक्रात यावंच लागतं. पण मग आपण जो संभव्यसी हा शब्द अनेकदा ऐकतो, विशेषतः थाय किंवा इतर संस्कृतींमध्ये या शब्दाचा अर्थ हमखास भटकतं भूत असाच घेतला जातो. त्या शब्दाचं मूळ काय आहे? हा भाषेचा आणि तत्वज्ञानाचा सर्वात मोठा विपर्यास आहे. मूळ त्रिपिटकानुसार संभव्यसीचा अर्थ कधीच भटकणारं भूत असा होत नाही. मग काय होतो? या शब्दाचा मूळ अर्थ आहे असा जीव जो जन्माच्या शोधात आहे किंवा ज्याच्यात अजूनही जन्म घेण्याची इच्छा बाकी आहे. मग तो माणूस असो, प्राणी असो किंवा देव असो. अच्छा. ज्याच्यात अजूनही क्लेश किंवा जगण्याची आसक्ती उरली आहे आणि जो जन्ममृत्यूच्या या चक्रात अडकलेला आहे, तो प्रत्येक जीव संभव्यसी आहे. एक मिनिट, जर याचा अर्थ ज्याला अजूनही जन्माची आसक्ती आहे असा असेल, तर तांत्रिकदृष्ट्या जोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आपण सगळे जिवंत माणसं सुद्धा संभवेसीच आहोत की? अगदी तंतोतंत. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत आपण सर्वजण संभवेसीच आहोत. त्यामुळे हा शब्द फक्त भूतांसाठी वापरणे हे मूळ तत्वज्ञानाला धरून नाहीये. आजची ही चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. आपण ज्याला एक अखंड आत्मा समजत होतो ते केवळ सतत बदलणाऱ्या जाणीवेचे एक चक्र निघालं. हो, आणि ज्यांना आपण भटकते आत्मे समजत होतो ते त्यांच्या कर्माच्या रेट्याने एका वेगळ्या डायमेन्शनमध्ये अडकलेले जीव निघाले. नक्कीच. सर्वात मोठा धडा हा मिळाला की हे भूत काही अमर आणि फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी निर्माण झालेले आत्मे नाहीत, तर ते सुद्धा आपल्यासारखेच या संसाराच्या चक्रात अडकलेले आणि दुःखी जीव आहेत. हो, आणि जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा अज्ञानातून निर्माण होणाऱ्या भीतीची जागा एका शांत करुणेने घेतली पाहिजे. बरोबर. ज्ञानाचा उद्देश हाच असतो की भीती दूर व्हावी. आणि जेव्हा आपण हे समजून घेतो की आपलं चित्त आणि विज्ञान हे सतत बदलत आहे, ते शाश्वत नाही, तेव्हा मी किंवा माझा अहंकार या खोट्या समजुतीतून आपली सुटका होऊ लागते. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी एका अतिशय महत्वाच्या पैलूवर विचार करण्यासाठी मला एक विचार इथे सोडून द्यावासा वाटतो. सांगा. आपण आत्ताच पाहिलं की आपली जाणीव दर सेकंदाला निर्माण होते आणि नष्ट होते. जर हे सत्य असेल तर समजा काल आपला कोणीतरी अपमान केला होता. आपण रात्रभर त्या अपमानाच्या विचारात जळत होतो. बरोबर. पण जर हे तत्वज्ञान खरं मानलं तर काल ज्या माणसाने तो अपमान केला होता तो माणूस आज खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल ज्या तुमचा अपमान झाला होता ती जाणीव देखील कालच नष्ट झालीये. हो, आजची जाणीव पूर्ण नवीन आहे. मग आपण सगळेजण अजूनही तो जुना राग, ते दुःख एखाद्या जड ओझ्यासारखे का कवटाळून बसतो? जर आपली जाणीव क्षणाक्षणाला मरण पावत असेल तर तो जुना रागही त्याच क्षणी का मरत नाही? खरंच खूप गहन विचार आहे हा. यावर आपण नक्की विचार करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.